आपण पाहताय चांगभलं न्यूज। नमस्कार, आपण पाहत आहात चांगभलं न्यूज। एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते आहे। सातारा जिल्ह्यासह कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच आहे। त्यामुळे धरणातील पाणीसाठा आता झपाट्याने वाढू लागला आहे। याच पार्श्वभूमीवर धरण प्रशासनाने एक अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे। आज जुलै 30 रोजी सायंकाळी ठीक 5 वाजता कोयना धरणाचे सर्व 6 वक्र दरवाजे प्रत्येकी 1 फुटाने उघडण्यात आले आहेत। या सांडव्यावरून सध्या 5079 क्युसेक वेगाने पाणी नदीपात्रात झेपावत आहे। एवढंच नाही तर पायथा विद्युतगृहातून 1050 क्युसेक विसर्ग सुरू आहे। म्हणजेच सध्या कोयना नदीमध्ये एकूण 6129 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। पावसाचा जोर असाच कायम राहिला तर हा विसर्ग आणखी वाढवला जाऊ शकतो, अशी माहिती सिंचन विभागाने दिली आहे। त्यामुळे कोयना नदीकाठच्या सर्व नागरिकांना चांगभलं न्यूज आवाहन करत आहे की नदीपात्रात उतरणे पूर्णपणे टाळा। स्थानिक प्रशासन आणि ग्रामपंचायतींनीही तात्काळ सतर्क व्हावे। परिस्थितीवर प्रशासनाचे बारीक लक्ष आहे। या पूर परिस्थितीचे प्रत्येक महत्त्वाचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। सातारा जिल्ह्यातील अशाच वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आता चांगभलं न्यूजला नक्की सबस्क्राईब करा।